माझे नाव विलास वंशे सापटा। या ग्रामकोश समिती जी स्थापन केलेली आहे आम्ही वाडा तालुका ग्रामसभा कोश संघटना जी स्थापन केली, ह्या संघटनेचा मी खजिनदार आहे। आणि ही संघटना स्थापन करताना आमचे संघटनेचे अध्यक्ष आता नव्याने निवड झालेले निलेश, आम्ही 1 वर्षापासून अशी तळमळ करत होतो की आपल्या आपण पेसा कमिटीवर जो काम करतो, पेसा निधी शासनाचा 5% अबंध निधी हा डायरेक्ट पेसा कोश समितीच्या खात्यावर जमा होतो, परंतु पेसाचा जो निधी येतो तो कसा खर्च केला पाहिजे, जो आराखड्यात काम आहे किंवा नाही तो कसा खर्च केला पाहिजे, कोणी खर्च केला पाहिजे, त्याला सहमती कोणाची पाहिजे, याचा मी बऱ्याचशा वेळेस आम्ही विचार करायचो की हा जो पेसाचा निधी येतो हा कुठेतरी नाहक खर्च होतो आणि याचा ज्या पेसामध्ये ज्या गावामोडलेल्या त्यांना तर पूर्णपणे त्याचा लाभ भेटत नाही। म्हणून आम्ही एक तळमळीने एक संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता आणि ती संघटना ह्या वर्षी आम्ही स्थापन केलेली आहे। आमच्या संघटनेच्या माध्यमातून इतर कोणाला त्रास देण्याचं काम नाही, कुठल्या अधिकाऱ्याला त्रास देण्याचं काम नाही, कारण आम्हाला पंचायत समितीकडून वारंवार आम्ही पंचायत समितीच्या संपर्कात असतो, वारंवार आम्हाला त्यांची माहिती येते, चांगल्या प्रकारे त्यांचं मार्गदर्शन होतं की आपला जो अबंध निधी आहे हा आदिवासी बांधवापर्यंत कसा पोहोचला पाहिजे, सोयीसुविधा कशा राबवल्या पाहिजेत, ह्यासाठी आम्ही तळमळीने ही संघटना स्थापन केली आहे। असं सातत्याने आम्हाला मार्गदर्शन चालू असतं। परंतु लोकांना असं वाटतं की आम्ही जी संघटना स्थापन केली ही आमच्या म्हणजे वैयक्तिक हितासाठी केली, की असं नाही, हा जो निधी जो आहे हा कुठेतरी योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे, त्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे। जी तळागाळात जी लोक पेसा संघटनेवर काम करतात, पेसा समितीवर, पेसा ग्राम सभा कोश समितीवर काम करतात, काही महिलांना माहीत पण नाही की आम्ही पेसा समितीवर सदस्य म्हणून आहे। ज्यावेळेस एखाद्याने काम केलेलं असेल तो सही घ्यायला जातो तेव्हा त्यांना माहीत असतं का मी पेसा संघटनेवर काम करते असं। मग आम्ही असा विचार केला की हे खेडोपाडीत राहणारे जी लोक आहेत यांना आपण एकसाथीने जर गोळा केलं, संघटनेच्या माध्यमातून त्यांना चांगलं प्रशिक्षण दिलं, आलेला निधी कुठेतरी योग्य ठिकाणी वापर केला जाईल याचं त्यांना प्रशिक्षण भेटलं तर चांगली गोष्ट होईल। कारण शासनाने जो दिलेला जो पैसा अबंध निधी 5% अबंध निधी जो आहे हा आदिवासी जनतेच्या कुठल्या तरी चांगल्या कामासाठी वापरला जाईल। आणि आमचं आता असं ध्येय आहे की सगळ्यात जास्त जो मार्च एंडिंगपर्यंत जो निधी पेंडिंग आहे, हा पेंडिंग जो निधी आहे हा आम्ही सगळ्यात जास्त पाण्यावर खर्च करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे। कारण उन्हाळ्याचे दिवस आले, पाणी टंचाई आहे, कुठेतरी एक बोर मारणं, त्याला मिनी वॉटर सप्लाय, लघु वॉटर सप्लाय असं म्हटलं जातं, ती लघु वॉटर सप्लाय घेणं, म्हणजे जेणेकरून जो पैसा आहे तो योग्य त्या मार्गाला लागला जाईल। आणि आम्ही एक परत असा विचार केला आहे की आम्ही पंचायत समितीचे व्हिडिओ जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधून किंवा भोईर साहेब यांच्याशी संपर्क साधून आम्ही त्यांना विनंती करणार आहे, आमच्या एक लेटर हॅडवर एक लेटर देणार आहे त्यांना की ग्रामसभा पेसा कोश समितीचे सदस्य आणि महिला असतील, पुरुष असतील आणि ग्रामसेवक असे एकत्रित प्रशिक्षण लावून आणि ज्या सदस्यांना काही आम्हाला समज माहीत आहे परंतु एखाद्या सदस्याला माहीत नाही त्याची परिपूर्ण अशी प्रशिक्षण घेईल, परिपूर्ण कल्पना द्या असं प्रशिक्षण लावण्याचा आग्रह करणार आहे। आता त्याच पद्धतीने आम्ही हा पेसाचा निधी खर्च करताना कुठलंही काम करताना आम्ही प्रत्येक सदस्याला समजावून सांगतो, आमची आढावा बैठक होते महिन्याला, त्या बैठकीत समजावून सांगतो का ते आराखड्यात आहे का काम, आराखड्यात असेल तर काम करण्या अगोदर त्याचे फोटो घ्या, काम करून झाल्यानंतर त्याला मटेरियल कसं वापरलं झालं, काम करून झाल्यानंतर तिथे एक फलक लावा, ज्याचा जो खर्च केला आहे, पेसाचा खर्च केला आहे त्याचा एक रस्ता असेल, बोर असेल, असा एक फलक लावू आणि असा परिपूर्ण निधी वापरला जावा अशी आमची इच्छा आहे। जनजागृती तर आम्ही करणारच ना, कारण पेसा सदस्यांना परिपूर्ण माहिती झाली तर जनजागृती होते। आणि आम्ही सांगतो पेसा सदस्य जे असतात त्यांना सांगतो का पेसा सदस्य तुम्ही आहे, हे कोणामुळे समोरच्या लोकांमुळे आहे, त्या लोकांना आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे। लोक जर एखाद्या कामाशी सहमत असतील
तर ते काम आपल्याला नाकारता येणार नाही. आत्ताच बोलल्याप्रमाणे तुम्ही 31 मार्चच्या अगोदर जो निधी खर्च करण्याचे आता एवढा तुम्ही उल्लेख केला, तर त्या संदर्भात लोकांपर्यंत तुम्ही ही बातमी पोहोचवणार का आणि कशा पद्धतीने पोहोचवणार? आमच्याकडे एक ग्रुप तयार आहे. आम्ही ग्रुपमार्फत सर्व लोकांकडे बातमी पोहोचवण्याचे प्रयत्न करू आणि पोहोचवू. त्यापूर्वी मला सांगायचं असं आहे की आम्ही मार्च एंडिंगपर्यंत जो निधी संपवायचा आहे, आम्ही तात्काळ 5 ते 7 दिवसात एक आढावा बैठक घेऊन आणि लेटर ॲड देऊ प्रत्येक सदस्याला ही गोष्ट समजून सांग का हा निधी आपल्याला मार्च एंडिंगपर्यंत संपवायचा आणि जास्तीत जास्त पाण्यावर खर्च करायचा. या मार्च एंडिंगपर्यंत तुम्ही सर्व पेसा सदस्यापर्यंत पोहोचू शकता का? आम्ही आठवड्यापर्यंत नक्कीच, आठवड्याच्या आतमध्ये आम्हाला ज्यांचे संपर्क नंबर आहेत आम्ही त्यांना तातडीने सांगू की ह्या दिवशी आपली बैठक आहे, महत्त्वाची बैठक आहे. जर ते नाही आले तर आम्ही त्यांच्या घरीसुद्धा, त्यांच्या ग्रामपंचायतीला सुद्धा भेट देण्याचा प्रयत्न करू.